हरि ओम. एकादशीचा संकल्प या अंतर्गत आज आपण जाणून घेणार आहोत लक्ष्मी नृसिंह मंदिराविषयी. आजची एकादशी श्रावण शुद्ध एकादशी अर्थात पुत्रदा एकादशी. आपल्याला तर ठाऊकच आहे की श्रावण महिन्यात आपल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये घरोघरी देवघरामध्ये जिवतीचा कागद लावून त्याची महिनाभर पूजा करायची परंपरा आहे. या जिवतीच्या कागदामध्ये लक्षपूर्वक पाहिलंय का, तर नृसिंह आणि तो भक्त प्रल्हाद छोटा, तर यांचं एक चित्र असतं. का बरं चित्र असतं हे? कारण श्रावण महिन्यामध्ये जी अनेक व्रतवैकल्य केली जातात ना, तर ती सर्वसाधारणपणे आपल्या कुळाच्या रक्षणासाठी, वंशवृद्धीसाठी किंवा कुळाच्या वंशाच्या कल्याणासाठी म्हणून करण्याचा एक त्याच्यामागे भाव आहे. त्यामुळेच आपल्या घरातली छोटी मुलं, त्यांचं रक्षण व्हायला हवं, त्यांचं कल्याण व्हायला पाहिजे किंवा नवीन संतती घरामध्ये जन्माला येणं अपेक्षित असतं. असा सगळा हेतू जर किंवा त्यामागचा भाव जर ध्यानात घेतला तर नृसिंहांचं त्या जिवतीच्या कागदामधलं चित्र हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण या नृसिंह हा भगवान विष्णूंचा अवतार, आणि हा अवतार त्यांनी का धारण केला, तर हिरण्यकश्यपू राक्षसाचा मुलगा प्रल्हाद याचं, म्हणजे हा छोटा होता वयाने, अवघा 8 वगैरे वर्षाचा, याचं त्याच्या पित्यापासूनच रक्षण करण्यासाठी म्हणून तो नारायणाचा धावा करत होता किंवा नारायणाच्या नामस्मरणामध्ये तो तल्लीन झालेला होता. आणि अशा आपल्या बालभक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंतांनी नृसिंह अवतार धारण केला. अर्थात हा अवतार धारण करण्यामागे हिरण्यकश्यपूंच्या अटींचंही तसंच प्रयोजन होतं. ज्याप्रमाणे त्यांनी अटी घातलेल्या होत्या, अगदी त्या अटींमध्ये चपखल बसेल असाच हा नृसिंह अवतार होता. म्हणून नृसिंह पूजन हे लहान मुलांचं रक्षण करण्यासाठी अत्यंत महत्वाचं मानलेलं आहे. आणि हेच सगळं ध्यानात घेऊन आजची ही जी श्रावणातली शुद्ध एकादशी आहे, हिचं नाव सुद्धा बघा, पुत्रदा एकादशी. म्हणजेच या एकादशीच्या व्रताने आपल्याला पुत्रप्राप्ती होते, म्हणजे पुत्र देणारी. आता काळानुसार पुत्र किंवा पुत्री याच्यामध्ये भेद करू नये. कुठून तरी आपला वंश हा कुणाच्याही मार्फत नक्कीच तो पुढे चालू राहतो. वंशाचं नाव हे त्यांच्या, म्हणजे मुलाच्या अथवा मुलीच्या कर्तृत्वानेच नावारूपाला येत असतं. त्यामुळे मुलगा किंवा मुलगी हा भेद न मानता पुत्रदा याचा अर्थ म्हणजे मूल किंवा नवीन बाळ आपल्याला प्राप्त, म्हणजे त्या घरामध्ये जन्माला यावं, अशी ही या एकादशी व्रताची महती आहे. म्हणूनच आपण आजच्या एकादशीला लक्ष्मी नृसिंह मंदिराविषयी जाणून घेणार आहोत. हे मंदिर आहे गोव्यातलं, गोव्यातल्या पणजी मधलं वेलिंगा या एका छोट्याशा गावातलं. मारदोळच्या दक्षिणेस सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आणि फोंड्याच्या उत्तरेला साधारण एक 5-5.5 किलोमीटर अंतर असेल, वेलिंगा हे एक छोटंसं गाव आहे. आणि तिथं लक्ष्मी नृसिंह मंदिर प्रसिद्ध आहे. घनदाट हिरव्यागार झाडीमध्ये टेकडीच्या बाजूवर हे रमणीय मंदिर वसलेलं आहे. मंदिराची बांधणी असं सांगतात की 18व्या शतकामध्ये झाली असावी. मंदिराचे मूळ स्थान मार्मा गोवा इथं होतं. वास्को द गामा जवळ हे गाव येतं. आणि इसवी सन 1567 मध्ये पोर्तुगीजांच्या आक्रमणामुळे हे फोंड्याजवळ हलवण्यात आलं. या देवळाजवळ बाहेरील बाजूला नारळीच्या झाडांमध्ये एक अतिशय सुंदर तलाव आहे. या तलावामध्ये जिवंत झरे असून
नारळीच्या हिरव्यागार पार्श्वभूमीवर याचं सौंदर्य खरोखरच अवर्णनीय आहे. या तलावाकडे येण्यासाठी जे प्रवेशद्वार आहे तेही तितकंच अप्रतिम सजवलेलं आहे. उंचावर बसवलेल्या गोमुखातून पडणारी पाण्याची संततधार आणि समोरील नगारखाना ही इथली वैशिष्ट्य आहेत. मंदिराचं छप्पर थोडं केरळच्या मंदिराप्रमाणे आहे. सभागृहातील खांब उत्कृष्ट कोरीव काम केलेले आहेत आणि त्यामध्ये हत्ती, वाघ अशी चित्र कोरलेली आहेत. तसंच लाकडात कोरलेलं एक विशिष्ट शिल्प आहे ज्यामध्ये विष्णूचे 18 अवतार दाखवलेले आहेत. मंदिरामध्ये नरसिंह अवतारातील विष्णू आणि त्याची पत्नी लक्ष्मी यांच्या मूर्ती आहेत. इथं एक वेगळी गोष्ट अशी आहे की लक्ष्मीनं मस्तकावर लिंग धारण केलेलं आहे. गर्भगृहामध्ये गोव्यातील इतर मंदिराप्रमाणेच चांदीचा वापर केलेला आहे. चांदीच्या पत्र्यांनी गर्भगृह सजवलेलं आहे आणि अशा रीतीनं गोव्यामधल्या म्हणजे निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ह्या लक्ष्मी नृसिंह मंदिराचं दर्शन त्या बाजूला कधी गेलात तर आवर्जून घ्यावं असंच आहे. ज्यांचं कुलदैवत लक्ष्मी नृसिंह असतं त्यातल्या काही घराण्यांचं स्थान हे वेलिंगा चं लक्ष्मी नृसिंह मंदिर सुद्धा आहे. त्यामुळे ती मंडळी आपल्या या स्थानी दर्शनाला जात असतातच. श्रीराम.